ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचा कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांकडून राजद्रोह विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा, तर विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। आज ना उद्या परिस्थिती बदलेल या आशेवर मी होते। राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मी तेव्हा तक्रार दिली नाही। गिरिजा राऊत यांचं वक्तव्य तर मला प्रचंड त्रास देत वेगवेगळ्या बाबांकडे उपचारासाठी नेण्यात आलं। गिरिजा राऊतांची प्रतिक्रिया। विनायक राऊतांनी कुटुंबावरील आरोप फेटाळले, तर सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही। 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार, यामध्ये नक्की काहीतरी काळबेरं, विनायक राऊतांचं वक्तव्य। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। विनायक राऊत यांच्या प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी होणार, पारदर्शकपणे कार्यवाही होईल। दरम्यान मंत्री गिरीश महाजनांचं यावर वक्तव्य। शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, संजय राऊतांचा पुनरुच्चार। फडणवीस केंद्रातच योग्य आहेत, बावनकुळे राज्याचं नेतृत्व करू शकतात, संजय राऊतांचं भाष्य। मोदी फडणवीसांना वाटेल ते बोलायचं एवढंच काम संजय राऊतांकडे आहे। दरम्यान संजय राऊत मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट, गिरीश महाजनांची खोचक टीका। संजय राऊत ज्योतिष नाही, ते फक्त महायुतीमध्ये भांडणं लावतायत। मुख्यमंत्री पदाच्या राऊतांच्या भाकितावर आमदार नरेंद्र बोंडेकरांची टीका, तर राऊतांनी महायुतीला सल्ला देऊ नये, बोंडेकरांचा हल्लाबोल। अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, तर भाजप प्रवेशामध्ये इंटरेस्ट नाही, शरद पवारांसोबतच राहणार असल्याचंही खडसेंकडून स्पष्ट। गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय। एकनाथ खडसेंचा महाजनांना टोला, तर गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत केली। महाजनांवर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, खडसेंची टीका। एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो, खडसे मात्र होते, गिरीश महाजनांचा खोचक टोला। तर राजस्थानमधील अनेक गोशाळा बोगस असल्याचा संजय राऊतांचा आरोप। दरम्यान मृत गायींच्या नावावर सुद्धा अनुदान घेतल्याचा दावा, संजय राऊतांचा हा दावा। तर नगरसेविका राजुल पाटील या ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त। आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्या गैरहजर। मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासून सुद्धा राजुल पाटील अलिप्त होत्या। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे, अशी धारणा प्रशासनाची झाली आहे। खासदार विशाल पाटलांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा, तर मिरज तालुक्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सुद्धा त्यांचा आरोप। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांनाही फटका, 8629 शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा हा निर्णय। गँगस्टर शहाजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी, नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगर या ठिकाणी एकाच वेळी एटीएसकडून छापेमारी। भट्टीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची ही माहिती। बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटर्सला दिल्ली पोलिसांकडून अटक। बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची ही कारवाई। तुकाराम मुंढेंनंतर FSSAI ऍक्शन मोडवर, तर खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटिसा। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा ग्राहकांचा आरोप, तर खराब पॅकेजिंग असलेले खाद्यपदार्थ पुरवल्याचा सुद्धा तक्रारीत उल्लेख। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अभिनेता रोहित चंदेलला अटक, तर रोहित चंदेलवर पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे। दहिसरमधील घरातून रोहित चंदेलला पोलिसांनी अटक केली आहे। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतनं सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोधमोहीम थांबवली, दुर्घटनेतनं एकूण 14 कर्मचारी बचावले। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून ही मदत दिली जाणार। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार। शरद पवारांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिली, दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा हा दावा। तर शरद पवारांचा फोटो वापरणाऱ्या संदर्भात तटकरेंनाही पत्र लिहिणार असल्याची संजय पवारांची माहिती। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि बाबासाहेब पाटलांच्या हस्ते लातूरमध्ये सहकार भवन इमारतीचं भूमिपूजन। सहकार क्षेत्राशी निगडित सर्व कार्यालय एकाच छताखाली येणार। भोरमधील प्रलंबित MIDC संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बैठक, तर नव्यानं मिळणाऱ्या मोबदल्यासंदर्भात शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना। आमदार शंकर बांडेकरांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांची इथे उपस्थिती। अहिल्यानगरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांचा सर्व पक्षांचा एल्गार। वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक, नागरिकांकडून श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध।
देशाच्या 70% भागातनं मान्सूनचे ढग गायब. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस आता पाऊस नाही. आज बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप. रत्नागिरीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी, तर पाऊस नसल्यामुळे नद्यांच्या पातळीत सुद्धा घट. जूनपासून आजपर्यंत केवळ 39%च पाऊस. अकोल्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाण्याप्रकरणी बूस्टर आणि रवी सीड्स या 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल. प्रयोगशाळा या प्राथमिक अहवालामध्ये बियाण्यांचा दर्जा निकृष्ट आढळल्यानंतर ही कारवाई. अमरावतीमध्ये बियाणे विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनी विरोधात गुन्हा दाखल. सोयाबीनचे 7 नमुने अप्रमाणित ठरले, तर 500हून अधिक शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. मराठवाड्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे शंखी, गोगलगाय आणि वाळूचा प्रादुर्भाव वाढला. दरम्यान कोवळी पिकं खराब होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत. या किडींवर नियंत्रणासाठी मीठ, चुना आणि योग्य औषधांचा सामूहिक वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला. वाशिम जिल्ह्यातील वारा, जहागीर परिसरातील कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण. कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2,500 रुपयांपर्यंतचा भाव, तर वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री. नंदुरबारमध्ये खरीपातील 14 पिकांना प्रधानमंत्री पीक विम्याचं संरक्षण मिळणार. शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी. मात्र अनेक भागात उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पानांची मोठ्या प्रमाणावर कुरतड, तर त्यामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती. पालघरच्या तांदुळवाडी गडावर मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन. दरम्यान शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक पायवाट सुद्धा यामुळे मातीखाली गाडली गेली आहे. धोका कायम असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि इथून जाणं टाळावं असं आवाहन. पालघरच्या देवीपाड्यामध्ये पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि धान्य वाटप. टीव्ही9च्या बातमीनंतर अडचणीत सापडलेल्या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरूच. पालघरच्या शिरगाव समुद्रकिनारी समुद्राच्या धुपीमुळे 25 ते 30 सुरूची झाडं मुळासकट उन्मळून पडली आहेत. आणखी तितकीच झाडं धोक्यात असून किनारा संरक्षणाची तातडीनं उपाययोजना करावी, स्थानिक नागरिकांची मागणी. पुणे आणि परिसरातील नद्यांमधून वाहून येणाऱ्या जलपर्णीचा उजनी जलाशयाला विळखा. स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. जलपर्णी काढण्यासाठी त्वरित ठोस उपाययोजना करण्याचीही मागणी. पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना मनस्ताप. कृषी सेवा केंद्रांवर आता युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी. युरिया खत न मिळाल्यामुळे तर रात्री उशिरापर्यंत शेतकरी ताटकळत. माढा तालुक्यातील सीना नदी कोरडी पडल्यामुळे शेतकरी चिंतेत, तर ऊस शेती आणि पशुधन धोक्यात आलं असून उजनी धरणातनं नदीमध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोरड्या पात्रातनं अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा सुद्धा आरोप. हिंगोलीच्या विविध भागामध्ये नीलगाय, रानडुकरांसह वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. सोयाबीन, हळदसह अनेक पिकांची नासधूस. दरम्यान या ठिकाणी शेतकरी आर्थिक अडचणीत. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून हरिद्रा हळद संशोधन केंद्राची पाहणी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीनं अधिकाऱ्यांना मार्गदर्शन. नाशिकच्या इगतपुरीमधील तळेगाव शिवारात असलेल्या कपारेश्वर महादेव या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली. पावसामुळे परिसरातील धबधबे देखील प्रवाहित झालेत. यामुळे पर्यटकांची गर्दी इथे वाढली आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं भंडारदऱ्यातील धबधबे प्रवाहित. सकाळी या भागामध्ये धुकं पडत असल्यामुळे भंडारदऱ्यात पर्यटकांची संख्या वाढली. धुळे जिल्ह्यात 4 दिवसांपासून पावसामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात 4% वाढ. सध्या 12 मध्यम आणि 47 लघु प्रकल्पांमध्ये 36% पाणीसाठा. मात्र शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा. पुढील आठवडाभर नागपुरात पाऊस नाही, हवामान विभागाचा अंदाज. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागपूरकरांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा. पुण्याच्या भोरमधील खानापूर गावाला ऐन पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. विसगाव खोऱ्यामध्ये वीज पुरवठा सलग 4 ते 5 दिवसांपासून खंडित. तर पाण्याची लाईन फुटल्यामुळे आता गावकऱ्यांवर टँकरनं पाणी घेण्याची वेळ. भंडाऱ्यामध्ये बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा. व्यापाऱ्यांना बाजार बाहेर काढण्याच्या नगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती. तर व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून फटाके फोडत त्याचा संदर्भात जल्लोष. बुलढाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या इमारतीसमोरच गुटखा विक्री. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून पानटपरी सील. प्रतिबंधित गुटखा विक्री केली जात असल्यामुळे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. सराईत गुंड दिलशान काझीला पोलिसांकडून अटक. गुंड दिलशान काझीला पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसांसह अटक.
धाराशिवमधील भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये मोठा खुलासा 6 महिन्यात 2,88,00,000ची दूध पावडर विक्री तर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल मुख्य आरोपींसह काही आरोपी फरार त्यांचा शोध सुरू परभणी जिल्ह्यातील बोरीगाव बस स्थानक परिसरात रात्री 5 दुकानं फोडल्याची घटना 40,000ची रोकड आणि काही साहित्य चोरीला गेल्याची माहिती परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण वर्ध्याच्या पवना या ठिकाणी लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांवर कारवाई तर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गडचिरोलीच्या झिंगानूर ते सिरकोंडा या मार्गावरील धोकादायक नायगुंडा नाल्याची दुरुस्ती श्रमदानातनं वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांकडून स्वखर्चानं नाला दुरुस्ती दरम्यान वन विभागाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक भुसावळ परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर गेल्या 2 दिवसात 4हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना रात्रीच्या वेळी वाहनांच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघाताचाही धोका वाढला डोणगाव राज्य महामार्गावर असलेला वन उपज तपासणी नाका सध्या निष्क्रिय दरम्यान नाक्यावर वन विभागाचा कोणीही कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे जंगलतोड वाढली वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह एफडीएकडून कॅडिला फार्मास्युटिकल लिमिटेड या कंपनीवर धाड औषधांच्या सुमारे 2,45,00,000 रुपये किमतीच्या साठ्यावर कारवाई मूळ औषधातील सक्रिय घटक पूर्णपणे बदलण्यात आल्याचाही ठपका जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पोलिसांनी दरोड्याचा कट उधळला 2 संशयितांना हत्यारांसह अटक तलवार टॉमी आणि मिरची पूडसह 3 लाखांच्या चिल्ड्रन बँकच्या बनावट नोटाही जप्त लातूरच्या खरोळा इथल्या अल्पवयीन मुलांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी आरोपींची संख्या आता 2 वरून 8 वर गेली आहे मारहाण प्रकरणातील व्हिडिओच्या आधारे आरोपींच्या संख्येत वाढ पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेवर कारवाई दरम्यान पीएसआय संदीप कदम यांचं निलंबन मागे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत हजर होण्याचेही आदेश बीडच्या घाटनांदूर या ठिकाणी 21 वर्षीय तरुणाची हत्या 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट ज्ञानेश्वर वाकडे असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव शहाद्यातील शासकीय वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्याकडून शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांची भेट या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीनं कारवाई केली जाणार असल्याचंही आश्वासन एसटीच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांकडून अनोखा निषेध वारंवार बंद पडणाऱ्या बसेसची शाळकरी मुलींनी नजर काढली करमाळा ते कर्जत मार्गावरील एसटी बसेस आठवड्यातनं 3 दिवस मध्येच बंद पडल्या नवापूर खांडबारा रस्त्यावरील नवीन पूल धोकादायक स्थिती तर बोरदा या ठिकाणी पुलाचा भराव खचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी तर एसटी महामंडळाचा बुलढाणा विभाग उत्पन्न वाढीमध्ये राज्यात प्रथम एकूण उत्पन्नात 46 कोटी रुपयांची वाढ उत्तम सेवा दिल्यामुळे यंदा तब्बल 11 लाख प्रवासी वाढल्याचेही